बाहेर खूप सारा पाऊस पडत आहे आणि थंडगार असं वातावरण झालेलं आहे आणि त्याच्यामध्येच गरमागरम अशी अंडा बिर्याणीची साथ मिळाली तर खरंच पावसाचा आस्वाद घ्यायला किती छान वाटेल ना. आज आपण इथे काहीच मिनिटामध्ये ही कुकरमध्ये अंडा बिर्याणी कशी बनवायची ते पाहणार आहोत. नमस्कार, मी अश्विनी स्वागत करत आहे तुमचे अश्विनीज किचन मराठीमध्ये. आज आपल्या किचनमध्ये पावसाला साथ देणारी अंडा बिर्याणी कुकरमध्ये काही मिनिटामध्ये कशी बनवायची तेही परफेक्ट आपण इथे पाहणार आहोत आणि स्वाद म्हणसाल तर अप्रतिम असणार आहे. चला सुरू करूया. गॅसवरती आपल्याला पातेल्यामध्ये 7 ते 8 अंडी घ्यायची आहेत. एक लिंबाचा तुकडा टाकायचा, यामुळे अंडी फुटत नाही आहेत, व्यवस्थित उकळली जातात. झाकण ठेवून 10 ते 15 मिनटं उकडू द्या. तोपर्यंत आपल्याला इथे एका बाउलमध्ये 1 वाटी एवढा बासमती तांदूळ घ्यायचा आहे. तो तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. बिर्याणी म्हटलं की बासमती तांदूळ आलाच. स्वच्छ धुतल्यानंतर पाणी घालून 10 ते 15 मिनटं भिजाय ठेवायचा. तोपर्यंत मोठ्या आकारात इथे कट केलेला उभा कांदा घ्यायचा, 1 टोमॅटो घ्यायचा आणि काही खडे मसाले घेतलेले आहेत. तुमच्याकडे जो अवेलेबल असतील ते घेतले तर चालतील. मिक्सरचं भांडं घ्यायचं, त्याच्यामध्ये 1 इंच अद्रक, 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या, 1 मूठ कोथिंबीर घालायची आणि चांगलं व्यवस्थित मिक्सरला फिरवून त्याची पेस्ट बनवून घ्यायची. अगदी मी तुम्हाला इथे दाखवली अशी पेस्ट बनवून घ्यायची. अंडीसुद्धा उकडलेली आहे, त्याची पूर्ण साल काढलेली आहे. आता आपल्याला अंडी कट करायची आहेत. तर अंडी कशी कट करायची, आपल्याला उभे पकडायचे आहेत आणि उभेमध्येच कट करायचे आहेत. आता इथे अंडा बिर्याणी करताना बऱ्याचदा काही जण अंडी कट करून घेतात तर काही जण अख्खेच वापरतात. पण बिर्याणीमध्ये जर कट करून अंडे घातले ना तर त्याचा फ्लेवर पूर्ण सगळ्या राईसला येतो आणि बिर्याणीला येतो. पण जर तुम्ही अख्खेच घालणार असाल तर त्याला ना छान असे थोडेसे कट लावा, तर त्याच्यामध्ये मसाला जाईल आणि फ्लेवर येईल. पण जसा फ्लेवर ना कट करून येतो तसा फ्लेवर येतच नाही आहे. आता राईसमधलं सगळं पाणी काढून घ्यायचं. अंडीसुद्धा व्यवस्थित कट झालेले आहेत. इथे एक नॉनस्टिक पॅन ठेवला गरम करायला, त्याच्यावरती 1 चमचा एवढं बटर घालायचं. बटर आपल्याला ह्या पॅनला सगळीकडे पसरून घ्यायचं आहे आणि बटर करपू नये म्हणून त्याच्यामध्ये अगदी अर्धा चमचालाही कमी एवढं तेल घालायचं. आता आपण हे कट केलेले अंडे आहेत त्याचा कट केलेला भाग खालच्या साईडला ठेवून सगळी अंडी आपल्याला ह्या पॅनमध्ये पसरून घ्यायची आहेत. आता आपल्याला याच्यावरती अर्धा चमचा हळदी पावडर घालायची आहे आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे. ही बेडगी मिरची पावडर आहे, ह्यामुळे कलर खूप सुंदर येतो, सुरेख येतो आणि तिखटपणा अजिबात नसतो. बटरमुळे ह्या अंड्यांना फ्लेवर खूप छान येतो. आता खालच्या साईडनी व्यवस्थित अंडी परतल्यानंतरनं एका चमच्याच्या साह्याने आपल्याला अंडी पलटून घ्यायची आहेत. छान असा त्याला गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे आणि जेव्हा तुम्ही अशा प्रकारे अंडी पालती ठेवताना तेव्हा त्याच्यामधले आतला येलो भाग असतो ना, तो बटरमुळं ना तो आपल्या व्हाईट कलरच्या भागाला छान असा चिटकून बसतो, त्यामुळे तो साईडला निघत नाही आहे आणि त्यामुळे ना आपल्या बिर्याणीला सुद्धा फ्लेवर खूप छान येतो. सगळी अंडी व्यवस्थित परतलेली आहेत. आता इथे कुकर गरम करायला ठेवायचा. कुकरमध्ये साधारण आपल्याला 2 चमचे एवढं तेल घालायचं आहे. आता इथं ऑप्शनल आहे, तेल नसेल बटर, बटर नसेल तर तूप, तुम्हाला जे आवडेल ते घाला. तुपामुळे ना बिर्याणीला फ्लेवर खूप छान येतो, त्यामुळे तुम्ही तुमच्या चॉईसनी घालू शकता. बरोबरच आपल्याला खडे मसाले घालायचे आहेत. इथे खडे मसाले माझ्याकडे जेवढे होते तेवढेच घातले. तुमच्याकडे अनेक असतील, तमालपत्र असेल ते घातले तरीसुद्धा चालेल. इथे मोठ्या आकारामध्ये कट केलेला मोठा असा एक कांदा होता, तो याच्यामध्ये घालून घेतला. छान असा परतून घ्यायचा मीडियम गॅसवरती. हलकासा त्याचा कलर बदलेपर्यंत आपल्याला याला परतून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता हलका हलका याचा गोल्डन कलर दिसायला सुरू झाला की मिक्सरला फिरवलेला जो आपला मसाला होता तो याच्यामध्ये घालून घ्यायचा. तो घातल्यावर सुद्धा आपल्याला व्यवस्थित छान असं 2 मिनटं आपल्याला हे मसाला परतून घ्यायचा आहे, म्हणजे लसणाचा आणि अद्रकचा उग्रवास निघून जातो. आता याच्यामध्ये आपण टोमॅटो घालायचे आहे. टोमॅटो घातल्यासुद्धा अगदी 1 ते 1.5 मिनटं आपल्याला छान असा हा मसाला परतून घ्यायचा आहे. 1 ते 1.5 मिनटामध्ये हा टोमॅटो व्यवस्थित परतला जातो, कारण टोमॅटो शिजायला जास्त वेळ लागत नाही. नंतर अर्धा चमचा हळद, 2 चमचे धने पावडर, 2 चमचे बेडगी लाल मिरची पावडर आणि 1 चमचा इथे गरम मसाला किंवा बिर्याणी मसाला वापरा. बरोबरच 2 ते 1.5 चमचा आपल्याला मीठ घालायचं आहे. त्यामुळे काय होतं, मसाला छान असा परतला जातो. अगदी 1 मिनिट छान असा हा आपल्याला मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. त्यामुळं काय होतं ना, मसाला सगळा एकजीव होतो. आणि आता आपल्याला याच्यामध्ये घट्ट असं कमी आंबट असणारं अर्धी वाटी दही घालायचं आहे. लक्षात राहू द्या, घट्ट असावं, ताजं असावं, आंबट नसावं. व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे. दही घातल्यानंतर ना आपल्या ह्या मसाल्याला तेल सुटायला अजिबात वेळ लागत नाही. पटकन याला तेल सुटतं आणि असं छान असं
तेल सुटलं की अगदी आपल्याला 1 ते 1.5 मिनटं छान असा मसाला आपल्याला हलवून घ्यायचा आहे, म्हणजेच परतून घ्यायचा आहे। बिर्याणीचा मसाला बनवून रेडी झालेला आहे। भिजवलेला तांदूळ जो होता ना, बासमती राईस, तो याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे। बासमती राईसमुळे ना आपल्या बिर्याणीला छान असं टेक्स्चर आणि फ्लेवर येतो। बरोबरच याच्यामध्ये आपण फ्राय केलेली अंडी घालून घ्यायची आहेत आणि छान असं हलक्या हाताने हलवून फक्त आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। जास्त हलवू नका, नाहीतर अंड्याच्या मधले ते बल असते येलो कलरचे ते बाजूला निघेल आणि असं काही करू नका। त्यामुळे हलक्या हाताने हलवा आणि नंतर याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। 1 वाटी बासमती तांदूळ घेतला होता, त्यासाठी आपण 1.5 वाटी इथे पाणी घेणार आहोत। तर हे उकळलेले गरम पाणी मी वाटीने मोजून घातलेले आहे। घातल्यानंतरनं तुम्ही पाहू शकता पाणी घातल्यावरती आपल्याला हलवायला सोपं जातं, त्यामुळे अंडीसुद्धा तुटत नाही आहेत आणि व्यवस्थित मिक्स होऊन जातात। कुकरचं झाकण लावून अगदी मीडियम गॅसवरती 2 ते 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या। कुकर थंड झाला की कुकर ओपन करून पाहूया आपली बिर्याणी कशी झालेली आहे। एकदम परफेक्ट अशी ही गरमागरम बिर्याणी तयार आहे। भाजलेला कांदा, तळलेला किंवा भाजलेला कांदा घाला, छान अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घाला आणि गरमागरम ही तुम्ही सर्व करा। बाहेर एवढा छान पाऊस पडत आहे, थंडगार वातावरण आहे, तर काहीच मिनिटात तयार होणारी ही अंडा बिर्याणीचा आस्वाद तुम्ही नक्कीच घ्या। आणि हो, तुम्हाला ही माझी पटकन तयार होणारी अंडा बिर्याणीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका। चला भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।